सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले टीमच्या माध्यमातून खूप चांगले आयोजन नियोजन सुयोजन या ठिकाणी पाहतोय। पीटीसी लाईव्ह 7 तास समुद्र पार ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केले जाते। तब्बल 1.5 लाख सबस्क्राईब पीटीसी लाईव्हला आपण या ठिकाणी प्राप्त केला। म्हणजे केडी असतील आमचे पीटीसी वाचकरच्या माध्यमातून जे संदीप दादा वाचकर त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी वक्तव्य करतोय। गोलंदाजी माकवरती गोलंदाज तर दोन्ही संघाच्या 12 प्रतिनिधींना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती श्री गणेश ओपन केला होता सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले टीमच्या माध्यमातून। दोन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अश्विन आणि प्रमोदची जोडी सलामीची धडाकेबाज जोडी मैदानावरती आपण पाहतोय। कैलास गोलंदाजी मार्कवरती मायनॉरिटी पॉवर प्ले मध्ये पहा 2 क्षेत्ररक्षक 30 केऱ्याच्या बाहेर आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार समोर फलंदाज उजव्या हाताचा फुल टॉस होता। यावेळी चेंडू मात्र वाईडिश लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी मिळेल एकच धाव। एका धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो ते मात्र निश्चितच 4 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती 1 धावला तर निश्चितच भीमर चेंडूवरती मात्र पहाचा आहे। पीटीसी लाईव्ह दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर खऱ्या अर्थाने पंचांची भूमिका खूप चांगली राहिली या पनवेल प्रीमियर लीग मध्ये। गुप्ता सर असतील, त्यानंतर अमित कुटले सर असतील, अजित कुटले सर असतील, त्यानंतर संजय सावंत असतील सर, त्यानंतर गुणलेखाच्या भूमिकेत आमचे सोमनाथ पाटील वाजे जबरदस्त स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांची आपण भूमिका पाहिली। खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफ्या या ठिकाणी आपण पाहतोय जे निश्चितच खुटारे गावचे डॅशिंग व्यक्तिमत्व श्री एकनाथजी म्हात्रे यांच्या माध्यमातून बहाल झाली। त्यानंतर द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे चषक ते निश्चितच पनवेल महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 1 नगरसेवक आपण पाहिले तर निश्चित ज्ञानेश्वर सुरेश पाटील गोट यांच्या माध्यमातून मला बहाल झाली। त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज मालिकावीरसाठी चषक श्री धर्मराज शेठ बंडू म्हात्रे पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून बहाल करण्यात आले। सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय सिद्धी गुरुनाथ ठाकूर हिच्या स्मरणार्थ निश्चितच बरेचजी ठाकूर यांच्या माध्यमातून व त्यानंतर आमचे गुरुनाथजी ठाकूर मुरबी यांच्याकडून बहाल झाले। तर सामनावीर सौभाग्यवती सुप्रिया प्रगट कडू यांच्या माध्यमातून बहाल झाली। मानघरच्या ग्रामपंचायत सदस्य नानोशी यांच्या माध्यमातून झाली। तर संघ मालकांसाठी सन्मान चिन्ह स्वर्गीय अंकुश ठाकूर स्मरणार्थ श्री सचिन अंकुश ठाकूर यांच्या माध्यमातून बहाल झाली। सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय। सर्वाधिक षटकार चौकार विकेटसाठी ट्रॉफी स्वर्गीय लहू पदू घरत यांच्या स्मरणार्थ निकेतन घरत पेठ यांच्या माध्यमातून बहाल झाले। सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय। यस अनसक्सेसफुल निश्चित अनसक्सेसफुल परंतु धावफलकावरती नजर फेकली तर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले गेल्यात ते मात्र 4 चेंडू फेकून होत आहेत। ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैलासच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करावी याचा उत्तम उदाहरण देत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो कैलासजी क्या बात आहे अप्रतिम। लाईन पहा दिशा वेग नियंत्रण सातत्याने खूप चांगला आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने आज इम्प्रेस केलाय रोशन म्हात्रेने। काय जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाजी चौफेर कामगिरी पाहिली। फुल टॉस होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं तितकीच लांबी मात्र तितकंच अंतर थोडासा कमी पडेल। चेंडू मात्र छूम अंतर होईल निश्चितच 1 बाउन्स फरार चौकार। हा मात्र चेंडू खराब पंचांचा इशारा तो नो करार यावरती चेंडूवरती निश्चित फ्री हिट असेल। उघडा डोले पहाणे चेंडू असेल तर मात्र फ्री हिट। खऱ्या अर्थाने आपण पाहतो पनवेल समालोचनाचे सदस्य निश्चितच दीपकजी पाटील निश्चितच पनवेल तालुका निश्चित अध्यक्ष आहेत ते पंच कमिटीच्या माध्यमातून। तर पॅव्हिलियन मधून पहा कुणी आवाज द्यायचा नाही परंतु फ्री हिटचा कर्बूज समाजाचा चेंडू आउट ऑफ द पार और तो रोप षटकार। तर पहा निश्चित ज्या ठिकाणी विनंती असेल पॅव्हिलियन मधून आपण आवाज कोणी देऊ नका कारण दोन्ही संघाचे 12वे 12th मॅन या ठिकाणी आहेत। ते डिसिजन देतील तोच निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल। दॅट्स फायनल।
एकूण धावसंख्या गोलीच्या वेगानं मात्र वाढत असताना धावफलकावरती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 15 धावसंख्या धावफलकावरती चांगली भागीदारी फलंदाजी करत असताना अश्विन त्याच्या समवेत प्रमोद काय फलंदाजी निश्चितच दाखवते. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर अश्विनच्या बॅट्समधून एक गगनचुंबी षटकार खणखणीत चौकार पाहिला. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली ते मात्र बिनगडी बाद निश्चितच 15 धावा. गोलंदाजी करत असताना कैलासला मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल, मात्र डायरेक्ट हिट करतील का, परंतु तितकाच चालक क्षेत्ररक्षक उस्मान त्या ठिकाणी होते आणि फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. पहा जबरदस्त मेहनत या ठिकाणी संपूर्ण समालोचकांच्या माध्यमातून घेण्यात आली. खऱ्या अर्थानं आपण AR पाटील मल्टीस्पेशल हॉस्पिटलचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण सातत्याने 10 दिवस ते मात्र या ठिकाणी सेवा पुरवणार आणि 3 डॉक्टर या मैदानावरती असल्यामुळे कोणत्याही खेळाडूला जर कधी इजा झाली तर डोंट वरी, आपल्याकडे चांगले डॉक्टर या ठिकाणी. थँक्यू सो मच AR पाटील मल्टीस्पेशल हॉस्पिटलचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जाऊया क्रिकेटच्या रणसंग्रामावरती. जबरदस्त क्रिकेट या वेळेस मैदानावरती रंगलं जात आहे. तर षटकातील शेवटचा चेंडू धावफलकावरती धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहिले ते मात्र 15 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी 1 to go. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतो प्रणय भोईरला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू भन्नाट वेग, परंतु चेंडू उचलून दिलाय वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर डीप मिडून काय क्षेत्ररक्षण एफर्ट्स बघा किती चांगला होता. मात्र शॉट एक्झिक्यूट किती चांगला होता, परंतु 2 धावा जरूर मिळतील. या 2 धाव्याच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो तर मात्र निश्चितच 17 या धावसंख्येवरती एका षटकाच्या अखेरीस संघ जाऊन ठेपतोय. निश्चितच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवली टीमच्या माध्यमातून 17 धावसंख्या धावफल करते, 1 गडी बाद. हॅलो हॅलो. तर याच दरम्यान मंचावर उपस्थित आपण पाहतोय लक्ष्मण जाधव माऊली आहेत, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच तळोजाचे एक चांगले सपोर्टर आहेत ते म्हणजे निस्सार पटेल, यांचंही मी PPLच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्स. बोलीने चालीने निकोप शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध, मनाने निर्मल प्रेमल स्नेहल कर्तृत्व अफाट उदात्त देय. अतिथी म्हणून या ठिकाणी मान्यवर आपल्याला लाभलेत, त्या सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शब्द सुमनांनी स्वागत करूया. जाऊया बॅक टू द क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 1 गडी गायरात, 17 धावसंख्या धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती एंड चेंज करत असताना टाटा हॉस्पिटल एंड करून गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. रोहन घारतकडे क्षमता आहे, चाणाक्ष निधी नावा संघाचा एक जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एकूण धावसंख्याचा विचार केला I11 ओव्ही टीमच्या अगेन्स्ट केलत असताना मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या ठिकाणी धावसंख्या पाहिल्या तर 17. डावकरी आता एक विस्फोटक खेळ या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. खरं अर्थाने आपण पाहिलं तर निश्चित प्रमोद या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो त्याला. तर आमचे निश्चितच वैभव दादा या ठिकाणी येतात, गोडचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचा निश्चित मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम शुभ स्वागतम. या वेळेस चेंडू पाहावा लागेल. जबरदस्त चेंडू पाडल्यानंतर झपकनात येतोय. या चेंडूवरती मात्र फलंदाज अशा नजरेनं पाहत बसतोय. बाकीचं काम एसटी रक्षकाच्या माध्यमातून. याच दरम्यान मंचावर उपस्थित वैभव शेठ भोईर, ज्यांच्या माध्यमातून आमच्या PPLला टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आल्या, त्यांची उपस्थिती लाभली. तसेच विठ्ठलजी वावळे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस होता, परंतु मात्र रीड करू शकले. डायरेक्ट हिट पंचाकडनं कटाक्ष. पंचांनी अपील उचलून धरलाय. पंचांची निश्चित इशारा तो फलंदाज बाद. दुसरा झटका, दुसरा दरा टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले संघाला.
नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट सीन होते इन ॲट 4 वरती. तर सर्व टीमला आम्ही विनंती करतोय की 12th मॅन ज्यावेळी तुम्ही पाठवाल त्यांना त्यांची लिस्ट जरूर द्या, कारण नाव त्यांना माहीत नसते कदाचित. जरा याकडे लक्ष जरूर द्या. तर निश्चितच पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपण पाहिल्यात. फलंदाज प्रमोदची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाजांची जोडी मैदानावरती आपण पाहतो, प्रणय भोईर त्यानंतर पंकज. स्ट्राईक वरती उजव्या त्याचा फलंदाज P2 चा खेळ चालू असता. गोलंदाजी माग वरती, गोलंदाज तयार, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहारे चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, तोपर्यंत मिळेल मात्र सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावफलक मात्र या ठिकाणी हलतड उलट ठेवण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर निश्चितच 18 धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक 18 या ठिकाणी आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 18. संत वाहे इंद्राणी मात्र पहा, 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर टीमवरती असणारा दबाव या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त रंगत आज आमच्या मान्यवरांच्या संगत आपण या ठिकाणी PPLचा आनंद घेतात. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. गोलंदाज तयार, विकेट करण्याचा प्रयत्न. टॅप क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. एकच धाव जरूर मिळेल. शॉट मिडअप वरून क्षेत्ररक्षक फार वेगानं आले होते, त्यापूर्वी गणरायाचा शुभ अंक 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. माफ करा, 19 धावसंख्या, माफ करा. निश्चित 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना मायनॉरिटी पॉवर प्ले पहिला संपल्यानंतर P2 चा खेळ चालू असेल. उजव्या त्याचा फलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती रोहनला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू, जबरदस्त फटका. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो ते मात्र 20 या धावसंख्येवरती. निश्चितच धावसंख्येला मात्र आकार देण्याचा प्रयत्न करतात, वेल सेट होण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानावरती. जरूर जबरदस्त आयोजन नियोजन, मात्र गुलाबी वातावरण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार, विकेट करण्याचा जबरदस्त चपराक. बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, भीषण अपघात होण्याची शक्यता. फलंदाज बाद. विजय सारखी तलवार वापरून गेलाय, मर्द छातीने पूर्ण हिंदुस्थान आदरून गेलाय, वाघ नाक्या वापरून अफजल खानाला पाडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन त्यांना देवाने झुकून मुजरा केलाय. असा एकच राजा शिवछत्रपती महाराज होऊन गेलाय. जय शिवराय. मित्रांनो, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर मात्र 20 धावसंख्या. मात्र या ठिकाणी फलंदाज गारद झालेत ते मात्र 3 नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. अजय पाटील या ठिकाणी उंचगुडा फलंदाज, अष्टपैलू म्हणून त्याची भूमिका सातत्याने आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहतोय गुणलेखाच्या भूमिकेत सोमनाथची नजर अतिशय तीक्ष्ण आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये घार उडत असली तरी तिची नजर निश्चितच जमिनीवरती असते, तशी नजर खऱ्या अर्थाने आपण सोमनाथचं या ठिकाणी वक्तव्य करूया. खूप चांगली स्कोरिंगच्या भूमिकेत. त्यानंतर DJ आमचे सँडी, तुमचा देखील मनपूर्वक आभार. कारण काय जबरदस्त संगीत, प्रेक्षकांच्या अगदी त्यांचा आनंद देणारे संगीत तुमच्या माध्यमातून बालवतात. तुमचं मनपूर्वक आभार. योगेशकडे खूप चांगली गोलंदाजी, कित्येक उन्हाळे पावसाळे आम्ही त्यांच्या ठिकाणी खेळलो आहोत, परंतु गोलंदाजी इतकी पॉवरफुल. मात्र मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतात. रनअप थोडा शॉर्ट आहे, परंतु जबरदस्त गोलंदाजी असणारा गोलंदाज योगेश पाटील आपण जरूर पाहणार आहोत. षटक क्रमांक P1 P2 चा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या सोमनाथ. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला, काय गोलंदाजी. रोहनने कमबॅकमध्ये षटक हाताळला, फक्त 3 धावा खर्च केला. 10.00 ची सरासरी गाठत एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या ते मात्र निश्चित 3 गडी गारत एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. गोलंदाजी मागवरती, गोलंदाज तयार. समोर फलंदाज उजव्या हाताचा आपण पाहतोय पंकज. यावेळी भन्नाट वेग, फक्त वेग. काय जबरदस्त गोलीगत गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. चेंडू पाडल्यानंतर झपकन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निश्चित विसरतोय. तत्पूर्वी धावफलकावरती आपण नजर फेकूया. धावसंख्या या ठिकाणी लखवा देण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. निश्चितच गोलंदाजी करत असताना योगेश तुमच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज तयार,
विकेट करण्याचा प्रयत्न न देखा आव न देखा ताव चेंडू सरळ जातो ते मात्र निर्धाव. क्या बात आहे, अप्रतिम अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण खूप चांगलं या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलात. योगेश तारीफ के काबिल निश्चितच गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. पहा, पहिला चेंडू त्याने ऑफस्टम्पला ठेवला, दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने फेकला. त्या ठिकाणी मात्र हेरलाय, कारण पंकजचा निश्चित या ठिकाणी अभ्यास कुठेतरी केलेला दिसतोय निश्चितच योगेश पाटीलच्या माध्यमातून. या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. यस, अंपायर सिंगल, दोन्ही हात जमिनीला समांतर करत सांगतात हा चेंडू सुवेरा. आणखीन एक चेंडू मात्र योगेशला मात्र फेकावं लागेल. धाव बलकरती धावसंख्या आपण पाहिली तर मात्र गणरायाचा आता शुभ अंक या ठिकाणी 21 आपण पाहतोय. 21 धावसंख्या धाव बलकावरती. गोलंदाज तयार आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उचलतात. बॅक टू बॅक तडीशी त्याचं योगेश पाटील घोट संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्याने सातत्याने दाखवली. मात्र पनवेल प्रीमियर लीगमध्ये निवड झाल्यानंतर क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू जरूर खराब फेकलाय, परंतु पंकजला मात्र या ठिकाणी कुठेतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय. योगेश षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का टीम आपण पाहतो तर मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवली टीमला. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती पाहतो, परंतु या ठिकाणी पाहिला मैदानामध्ये वातावरण खूप गरमीचं आहे. 2 वाजून निश्चित 10 मिनिटांचा अवधी जरूर पाहिलात. आकाशामध्ये पाहिला तर निश्चितच पावसाची शक्यता नाकारता येत नाही, कारण अनिश्चित स्वरूपाचा पाऊस जवळपास महाराष्ट्रामध्ये होत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर सिमेंटचं जंगलं, मोठे मोठे पहाडं या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा, त्यानंतर विज्ञानाने घेतलेली हे उतुंग भरारी आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करेन स्टार क्रिकेट संघाचा, क्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत राहिली. निश्चितच सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर जाहीर खान या ठिकाणी मात्र जी विकेट बनवली त्यांना आमचा मात्र निश्चितच सलाम असेल. जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून सर्व असोसिएशनचे आमचे मेंबर असतील त्यांचं देखील जबरदस्त कार्य, त्यांच्या कार्याला आमचा मात्र भगवा सलाम असेल. षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर मात्र 21 धावसंख्या धावफलकावरती. काय गोलंदाजी गोट संघाच्या माध्यमातून सातत्याने त्याची गोलंदाजी पाहिली, तीच गोलंदाजी त्याच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी करत असताना षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप देखील 2 खेळूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मागवरती, गोलंदाज तयार. यावेळेस ब्लॉक हॉलचा वापर, जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा चेंडू होता. चेंडू मात्र वाईडिश लॉंगॉनमधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी मिळेल ते मात्र एक धाव. बूंद बूंदचे सागर बनवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. एका बाजूला खेळतो तो मात्र अजय, तर दुसऱ्या बाजूला आपण रोशन म्हात्रे, निश्चितच कामोठे संघाचा एक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. त्यानंतर अजय पाटीलचा विचार केला, बेलोली संघाचा एक हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. योगेश अप्रतिम लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पद्धत आली ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी करत असताना योगेशचं मात्र नियंत्रण कुठेतरी मात्र चुकलं जातंय, परंतु डेट चेंडूची घोषणा, मृत्यू चेंडूची घोषणा या ठिकाणी केली जाते. गोलंदाज तयार, समोर फलंदाज उजव्या हाताचा रोशन मात्रे, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा रनआउट होण्याची शक्यता, दोन्हीकडे एकच स्ट्राईक वरती भीषण अपघात, फलंदाज बाद.
संघ जाऊन टिपतो ते मात्र 25 या धावसंख्या होती. फलंदाज बाद झाले ते मात्र 5. निश्चितच मात्र आता मात्र निश्चित अटॅक आणि आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण या ठिकाणी करावे लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहनने चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश केली जात आहे. रोशन ऑन फायर, चांगली गोलंदाजी निश्चितच रोहनच्या माध्यमातून. समोर फलंदाज उजव्या हाताचा रोशन, शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू होता. लाईन रीड करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर पंच दंडित घोषित करतील. आणखीन एक चेंडू मात्र रोहन मात्र नाराज असलेल्या चेंडूवरती, कारण लाईन खूप खराब राहिली. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो तर मात्र निश्चितच 26 या धावसंख्येवरती. धावसंख्येला जरूर लगाम लावल्या मोठमोठे फलंदाजांना या ठिकाणी जखडून ठेवणारी गोलंदाजी. खऱ्या अर्थाने रोहनचं मी वक्तव्य जरूर करीन. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. जरूर या गोलंदाजीचं आपण निश्चित कौतुक करूया, कारण रोहनने अप्रतिम गोलंदाजी. 5 क्षेत्ररक्षण आपण पाहूया. डीप मिड विकेट, वाईड लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट टर्न, शॉर्ट स्क्वेअर लेग असं झालं. या ठिकाणी रोशनसाठी आखले गेलाय. मात्र चेंडू हवेत जरूर आहे. कॅच होण्याची शक्यता, पण कॅच खालती होती. क्षेत्ररक्षक परेश कडके होते. फलंदाज रोशनची खेळी संपुष्टात. फूल तो हो गई। तर पुढचा होणारा सामना स्वर्गीय भरतस्फोट पडघे विपक्ष आणि शिलवण खिरणे. एका बाजूला आपण पाहतोय आणि शिलवण खिरणे संघाला मात्र 2 पराभव पत्करावे लागले. तर दुसऱ्या बाजूला आपण स्वर्गीय भरतशेठ पडघे या संघाला पाहिलं तर त्याने एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेत. आणि विद्यमान सामना आपण पाहतो त्या सामन्यामध्ये एक संघ जो आहे सिद्धिरे कोळे तो 2 सामने जिंकलाय. तर एका बाजूला उस्मानचा म्हणजे ज्या कैलास शेठ म्हात्रे यांचा संघ, तो संघ 1 सामना जिंकलाय. खूप काही या ठिकाणी भविष्य वर्तवण्यात आलेत की कुठला संघ जाईल, कुठले संघ 2 असतील की 3 असतील ते आपण सांगू शकणार नाही. मात्र पुढच्या सामन्याची नाणेफेकीसाठी आणि शिवलन खेरणे आणि भरतस्फोट पडघे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. निश्चितच स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडघे संघाच्या संघनायक आणि 80 खेरणे संघाच्या संघनायकाला कॉल देऊया. तर स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडघे यांचे निश्चितच आमचे ऑनर असतील सचिनदादा भोईर, त्यानंतर आमचे गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्ष होतं. थँक्यू सो मच. जाऊया क्रिकेटच्या रणसंग्रामावरती. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर गोलंदाज तयार. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये पहा, लुक ॲट द व्हेरिएशन. खूप चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. रोहन अप्रतिम गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल तर रोहनसाठी जोरदार मित्रांनो. पहा, अप्रतिम गोलंदाजी राहिली रोहनचं. आपण पृथक्करण पाहिला तर 2 स्पेलमध्ये त्यांनी एकूण धावा खर्च केल्या 7. त्याचा इकॉनॉमिक रन रेट आपण पाहिला 3.50. अप्रतिम आणि फलंदाजी करत असताना कुठेतरी जरूर लगाव दिला आणि एक विकेट जरूर रोहनला भेटले. परंतु आता निश्चित आता डेट ओव्हर स्पेशलिस्ट असा गोलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु गोलंदाज डेट ओव्हर नसणार आहे, कारण पनवेल तालुक्यामधून असणारे कोहिनूर हिरे या ठिकाणी आपण टिपून काढल्यात. परंतु अंतिम षटक घेऊन येतील निश्चित कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील, त्यानंतर गोलंदाज असतील. तर गोलंदाजी मागवरती नक्की गोलंदाज आपण पाहणार आहोत. उमेश कानाकोरकडे अनुभव खूप आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं आहे. परंतु पाहूया, अनुभव या ठिकाणी पणावाला लावावं लागेल, कारण समोर असणाऱ्या संघामध्ये आपण वक्तव्य केलं. उस्मानला मात्र जिंकणं मात्र गरजेचं असेल. 26 धावसंख्या, अप्रतिम गोलंदाजी. पहा, पहिल्या षटकामध्ये कैलास थोडासा मागडा ठरला होता, कारण 17 धावसंख्या त्याने दिली होती. त्यानंतर रोहनने काय जबरदस्त कमबॅक केला, कारण 2 षटकामध्ये त्यांनी तब्बल धावसंख्या खर्च केल्यात फक्त 7 आणि 7. अप्रतिम ला जबाब गोलंदाजी करत असताना रोहन पूर्णपणे आपल्या नावाचा छाप या मैदानावरती सोडून देते. उमेश खानापर नावडे संघाचा एक हुकमी स्टार अष्टपैलू खेळाडू. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी उस्मान काहीतरी कानमंत्र देत असताना. खूप चांगली गोलंदाजी राहिली खऱ्या अर्थाने. योगेश पाटील मॅन फ्रॉम घोट चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली. त्यानंतर पाहूया अंतिम षटक घेऊन येतील गोलंदाजी मागवरती. मागच्या मॅचमध्ये कदाचित आज सामनावीर ठरला होता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर उमेश कानाकर. काहीतरी रणनीती वेगळी असेल निश्चित संघनायक. पहिला चेंडू स्वीप पायडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतील तर मात्र शॉट मिडविटकडे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र
पंचांनी निश्चितच थर्ड अंपायर जाऊया PTC लाईव्ह यांची मात्रा निश्चितच दूध का दूध और पाणी का पाणी. चला दोन्ही 12th मॅन त्या ठिकाणी जायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सोमनाथजी, कारण खूप फलंदाज जवळपास 4 फलंदाज जरूर अद्याप बाद झालेत रनआउटच्या माध्यमातून. तर पाहूया डिसिजन इज पेंडिंग. तुमच्या समोर स्क्रीन समोर या ठिकाणी राहणार आहेत. खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन नियोजन सुयोजन या ठिकाणी आपण पाहिलात. खूप मान्यवरांची उपस्थिती देखील राहिली. खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर पनवेल प्रीमियर लीग निश्चितच पर्व जरी पाहिला असला तरी मात्र सातत्याने दरवर्षी स्पर्धा निश्चितच भरवण्यात येतील. खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन नियोजन सुयोजन राहिला. PTC लाईव्ह निश्चितच 7 समुद्रा पार निश्चितच त्यांची कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. तर यस हॅलो, दोन्ही संघाने सज्ज राहायचे. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे टॉसबॉक्समध्ये. स्वर्गीय भरतस्फोट विपक्ष आणि शिवलिंग खेरणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. अजिंक्य पाटील तर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रशांत खानाकर. लगेच यायचं आपण नाणेफेकीसाठी. जरूर फलंदाज बाद. आणखीन एक झटका टीम आपण पाहतोय तर मात्र सिद्धी विनायक निश्चितच अवली टीमला आपण पाहतोय लागणारा हा रनआउटच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने 7वा झटका आणि 5 फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी कॉलचा अभाव. हां, तर या स्पर्धेच्या नियमानुसार जो संघ 3 सामने एका दिवसामध्ये जिंकला तो मात्र डायरेक्ट सुपर 8साठी दाखल होईल. मात्र जर 2 संघ 2-2 सामने जिंकले, गुणांची बरोबरी झाली तर बॉल आउट होईल. 3 संघ 1-1 सामना जिंकून बरोबरी झाले तर बॉल आउट होईल. या स्पर्धेच्या नियमानुसार याची दखल घ्यायची सर्व कर्णधारांनी. आशिष वेलवेली संघाचा सांगडे निश्चित सरनेम त्यांचा आपण पाहणार आहोत. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. उमेश चक्रावून सोडणारे गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र ब्लॉक हॉलचा हा चेंडू लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी मिळेल तर मात्र फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफळ करते. खूप कमी धावसंख्या आपण पाहतोय तर मात्र 28 धावसंख्या. आता मात्र तर याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तसेच सभापती प्रवीण शेठ पाटील त्यांच्या बरोबरीने लामजी बेरा साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मी सरचे स्वागत करत आहे. तर चेंडू डीप मधून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मधून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी मिळतील त्या मात्र 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 3 दशकामध्ये पाहतो ते मात्र 30 धावा. खऱ्या अर्थानं व्यासपीठावर यांचं आगमन झालं. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक निश्चितच प्रवीण कालुराम शेठ पाटील या ठिकाणी त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूया. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. उमेश हा चेंडू फुलटॉस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. 2 धारी तलवार लगात आबाद नाही तर बरबाद. मात्र या ठिकाणी मात्र खूप चांगली गोलंदाजी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिले. मात्र स्ट्राईक येऊन त्या मात्र स्ट्राईकवरती पाहिलात तर रोशन मेहरला आपण पाहतो. मात्र रोशन मेहरला मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाजी माखोदी गोलंदाज उमेश यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न. मात्र यावेळीच निश्चितच बॅटकट जरूर होती. जमिनीला मात्र झेन भूदान होतंय. उस्मान थोडेसे नाराज दिसतील. 1 धाव जरूर मिळेल. आता मात्र उर्वरित चेंडूवरती फक्त आक्रमण आणि आक्रमण. 1 चेंडूवरती मात्र जरूर अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेला आता विसर. मुठावल आशिरावल लक्षावरती रोख नजर. प्रयत्न कर आणि एक प्रयत्न अजून करा. षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती षटकाराला एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विकेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेनं तितकीच लांबी तितकाच अंतर. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा फरार. शुभ अंतर. गली गली धूम मची मच गया शोर. धमाका बाकी है, सुना है समंदर को आज घुमाना है, वहां पे कश्ती घुमाओ जहाँ PPL का एक जबरदस्त सामना खड़ा है. थँक्यू सो मच. तर निश्चितच पुढील समालोचन करण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. लक्षात घ्या सर्व संघांना, कारण आम्ही सूचित करतोय जर एखाद्या संघानं 3 सामने जिंकले तर तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. जर तुम्ही 2-2 सामने जिंकलेत तर तुमचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्या.
पुनश एकदा रिमाइंड वन्स अगेन, जो संघ 3 सामने जिंकेल तो सुपर एटमध्ये क्वालिफाय होईल आणि जर बाकीचे 2 संघ 2-2 सामने जिंकले तर त्यांचा विचार केला जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. ते मात्र सिद्धिविनायक इंटरप्राइजेस ओवले संघाच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या लागल्या गेल्यात. सोमनाथजी आम्हाला सांगतील 35-36 टू विन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जाऊया मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा. निश्चितच आपण तर आमचे पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य महोदय, आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मॅक्स सर यांच्याकडे जातं. थँक्यू. वैभव शेठ भोईर ज्याने आमच्या PPL साठी टी शर्ट स्पॉन्सर केल्या होत्या, किरण पवारच्या संघाला त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केल्या होत्या. मी पनवेल समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. वेळोवेळी रमेश पाटील यांनी आमचे सदस्य आहेत, मात्र त्यांच्या प्रेमाखातर अनेक घोडगावातील ग्रामस्थ असतील, प्रोपरायटर असतील, या सर्वांनी खूप सारे सहकार्य केले आमच्या PPL सामन्यांसाठी. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच त्यांच्या समेत विठ्ठल वावले साहेब यांचाही मी सत्कार करण्याची विनंती मी बाळू भोईर यांना करतोय. विठ्ठल वावले यांचा आपण सत्कार करावा. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. PPL ची स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. सर्व मान्यवर उपस्थित त्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच मंचावरती उपस्थित ज्यांची नेहमीच मंचावरती उपस्थिती पाहतो आपण क्रिकेट सामन्यांसाठी, आणि राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, या सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं सहकार्य लाभलंय आमच्या PPLच्या स्पर्धांसाठी आणि नेहमीच मार्गदर्शन त्यांचं लाभतंय. ते म्हणजे प्रवीण शेठ पाटील, माजी स्थायी सभापती, तसेच विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा सत्कार करण्यासाठी मी PTCचे फाउंडर आणि या तसेच महेंद्र पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण प्रवीण शेठ पाटील यांचा सत्कार करावा. या स्पर्धेची ओळख शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह स्वतः संघाचे मालक सुद्धा आहेत. साक्षी स्टार प्रवीण स्पोर्ट या संघाचे ते मालक आहेत. सतीश म्हात्रे यांच्या बरोबरीनं त्यांचा संघ सुद्धा काही दिवसांनी आपण खेळताना पाहू शकाल आकाश तारीकरच्या नेतृत्वाखाली. तर रमेश पाटील आणि महेंद्र पाटील आपण दोघे सदस्यांनी आपण सत्कार करायचा आहे. प्रवीण शेठ पाटील वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन लाभतंय, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. क्रिकेट सामन्यांचं नियोजन कसं करावं, तुम्ही आयोजन जरूर करा, मात्र नियोजन कसं करावं हे मात्र त्यांच्या माध्यमातून आम्ही जरूर शिकलोय आणि त्यांची उपस्थिती लाभली या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या बरोबरीने पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रामजीबाई बेरा यांचंही स्वागत करण्याची विनंती मी रमेश पाटील यांना करतोय. तर रामजीबाई बेरे यांना विनंती करतो आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. पनवेल प्रीमियर लीग 2021 पहिलं पर्व पनवेल समालोचक असोसिएशनचे स्वप्न पाहता पाहता आपण साकार होताना पाहतो. ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचली आहे आणि PTC फाउंडर या स्पर्धेचे संयोजक संदीप वास्कर असतील, तसेच मच्छिंद्र पाटील असतील, रमेश पाटील, योगेश मडवी आहे, महेंद्र पाटील आहेत, मी स्वतः या ठिकाणी, आणि मोहन पाटील असतील, साई राजे. आज त्यांची समालोचन आपण ऐकलं त्यांच्या माध्यमातून, आणि रमेश पाटील यांचे शुभ हस्ते रामजीभाई बेरा यांचं स्वागत आणि सत्कार होत असताना धन्यवाद सर्व मान्यवरांचं. पुन्हा जाऊया मैदानाकडे आणि मायक्रोफोनवरती आपण ऐकू शकाल आमच्या समालोचन असोसिएशनचं अध्यक्षांचा आवाज. मच्छिंद्र पाटील यांना आपण ऐकूया मायक्रोफोनवरती. बहुत बहुत शुक्रिया. 36 टू विन. Very good evening to all of you present here. Now it is at 2:30. Sorry to say good afternoon everyone. बहुत ही शानदार माहौल. हमारे प्रवीण सर यहाँ पर, प्रवीण जी पाटिल यहाँ पर आ चुके हैं. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी, आपने जो हमें योगदान दिया परमिशन के लिए, उसका पनवेल क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं. और साथ साथ रामजी भाई बेहरा, उनका भी इस प्रतियोगिता में, हमारे विद्यमान पार्षद, उनका भी इस प्रतियोगिता में तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. PPL का यह शानदार सफर दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूँगा, यदि यहाँ से प्रमोद घरत की जो टीम है यानी कि सिद्धिविनायक इंटरप्राइजेस ओवले यहाँ से तीसरा मुकाबला जीतते हैं तो आज सुपर 8 में वही टीम क्वालिफाई हो जाएगी. यदि यहाँ से उस्मान की टीम जीतती है तो कुछ खासा इस मैदान के ऊपर फिर बॉलआउट तक हम पहुँच सकते हैं. बहुत ही शानदार आयोजन हमारे इस प्रतियोगिता की. आन बान शान हमारे सबके लाडले चहेते जिनके
कोशिशों के बावजूद यहाँ पर जो प्रतियोगिता हम देख पा रहे हैं हमारे वन मैन शो वन मैन आर्मी यानी कि हमारे संदीप जी भास्कर जिनके माध्यम से पनवेल क्रिकेट एसोसिएशन की स्थापना की गई है। उसके बाद ये 3 साल के बाद ये शानदार आयोजन देख पा रहे हैं पीपीएल के माध्यम से। पीपीएल का सीजन पहला दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम, पंछी हवा में लहराते हुए, ठंड हवा यहाँ पर बहती हुई, मानो हो ये प्रतियोगिता ओवा गांव में नहीं बल्कि इंग्लैंड में खेली जा रही है। इतना शानदार माहौल। तलुजा के सभी दर्शकों से गुजारिश है कि आप वहां से उठिए क्योंकि स्टैंड अप को बिठाए गए हैं। हम जानते हैं इस प्रतियोगिता के प्रति प्यार। अब वहां पर बैठ सकते हैं लेकिन बिल्कुल स्टेज पर ना बैठे, स्टेप पर ना बैठे। अब वहां पर बैठ सकते हैं कि स्टेप पर ना बैठे क्योंकि कहीं अतिथिगण वहां पर है। सॉरी टू से जिन दर्शकों ने हमें काफी प्यार दिया, मोहब्बत की, वो हमारे तलुजा के लाडले दर्शक समय बहन मैं गुजारिश करना चाहूंगा आप वहां पर बैठ सकते हैं लेकिन स्टेज छोड़कर, स्टेप छोड़कर। चलेंगे दोस्तों, लौटेंगे क्रिकेट की सतह पर बेहतरीन दुनिया में। पीपीएल का शानदार सीजन सभी दर्शकों के निगाह बीच मैदान के ऊपर। यह आयोजन की चर्चा, इस आयोजन की चर्चा पिछले 7 महीनों से हो रही है क्योंकि हमने ऑक्शन जब किया उसके बाद कोरोना का कहर मच गया। उसके बाद ये प्रतियोगिता थोड़ी सी डिले होगी लेकिन उसके बाद इस प्रतियोगिता की हम बात करेंगे तो बहुत ही शानदार प्रतियोगिता पनवेल प्रीमियर लीग द्वारा यह आयोजित शानदार आयोजन। जीत के लिए 36 रनों की आवश्यकता। क्या इस मुकाबले को I11 बचा पाएगी या फिर प्रमोद घरत इस मुकाबले को जीतकर इस प्रतियोगिता में आज के दिन सुपर 8 में पहली क्वालिफाई होने वाली टीम क्या यहां पर पहुंच पाएगी? हमारे स्कोरर सोमनाथ जी हमसे जुड़ चुके हैं। अंपायर की अहम भूमिका अदा करते हुए मिस्टर संजय सावंत, लोबो उनसे प्यार उनको कहा जाते हैं, अजित कुटले और हमारे मनोज गुप्ता, सभी का स्वागत करना चाहेंगे। इस पनवेल प्रीमियर लीग की हम कहेंगे सांस हमारी जो हमारे संदीप जी भास्कर पीटीसी के माध्यम से और हमारे सबके चाहते भी बन चुके हैं, उन्हीं का भी स्वागत करेंगे। लौट चलेंगे मैदान की तरफ। 5 ओवर का मुकाबला विकेट में यस सेधु ने सैंडी की हैवी गो नाउ स्टार्ट द मैच। क्या प्रमोद गरद यहां से 3 मुकाबले जीत जाएगा या फिर उस्मान वापसी करने का I11 को मौका मिलेगा? पहली गेंद के ऊपर शानदार वो व्हाट अ डिलीवरी, क्विक डिलीवरी, बाउंस देखिए, राइजिंग देखिए। और यही तो हमारा सपना था कि सभी खिलाड़ी को, पनवेल तहसील के सभी खिलाड़ी को एक ही प्लेटफॉर्म पर लाकर खड़ा करना, और ये हमारा लक्ष्य, ये हमारा प्रयास मैं कहूंगा सफल हो चुका है। शानदार गेंदबाजी का मुजाहरा करते हुए अजय पाटिल जबरदस्त गेंदबाज है, बेलेवड़ी से बिलोंग करने वाले गेंदबाज, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है रोहन घरत, नाहवा के खिलाड़ी और उस्मान पटेल जिनसे सभी दर्शक वाकिफ है। शानदार प्रतियोगिता, मजा आएगा दोस्तों। क्रिकेट की सदाबहार बेहतरंगीन दुनिया, मानो बारिश का मौसम हो रहा है ऐसा लग रहा है, लेकिन शानदार यह प्रतियोगिता। इस बीच अगली गेंद पटकी भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब, यह है करारा जवाब, गेंद सीमा पार, शानदार छक्का। पहली गेंद शानदार रही थी लेकिन उसके बाद उस्मान ने उनको नसीहत दी कि किस प्रकार गेंद उछल रही है, कहां से राइजिंग होगी, कहां पर गेंद को खेलना है। फालने की रीजन से गेंद को यहां पर फेंक दिया सीधा 6 रन के लिए, और ये गेंद ये पहला छक्का लगाता हुआ और जीत की तरफ कदम बढ़ाने की कोशिश करते हुए बल्लेबाज रोहन गर्द। पहली गेंद डॉट, उसके बाद छक्का। अब तीसरी गेंद के ऊपर क्या होगा देख सकते हो। ऑफ साइड में 5 खिलाड़ी, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक डीप लॉन्ग ऑफ पे आप देख सकते हैं। ऑफ साइड में 5, ऑन साइड में 4। ये बिल्कुल जिस तरह से खिलाड़ियों का कुरुक्षेत्र हम देख पा रहे हैं। बढ़िया शॉट लेकिन मिस टाइमिंग, खिलाड़ी वहां पर पहुंच पाएंगे या नहीं है, और यहां से शानदार कैच, विकेट का पतन। रोशन के पारी का अंत हुआ रोहन के पारी का अंत हुआ पहला करारा झटका 6 रन पर। को यहाँ पर बिल्कुल यानी कि इस प्रतियोगिता का आगाज करने का हमारा एक ही मकसद है कि पनवेल तहसील में जितने भी खिलाड़ी है, अपकमिंग खिलाड़ी, राइजिंग खिलाड़ी है, उनको एक अच्छा व्यास यानी कि प्लेटफॉर्म देना। इसकी पूरी मेहनत, पूरी मशक्कत की हमारे पनवेल एसोसिएशन के फाउंडर यानी कि संदीप जी भास्कर, उनकी पूरी टीम, उनके साथ पूरी टीम हमारी तत्पर है, जिसके कारण पहली मर्तबा इतिहास के पन्नों पर कहानी लिखी जाएगी कि कमेंटेटर कभी ऑर्गेनाइज नहीं बन सकते लेकिन कमेंटर ऑर्गेनाइज बन सकते हैं। यस दे कैन डू इट, ये दिखाएं यहाँ पर, और इतिहास के पन्नों पर एक कहानी लिखी जाएगी कि पहली मर्तबा कमेंटर एसोसिएशन के माध्यम से ये पीपीएल का शानदार सफर। 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 6 रन के बाद नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए परेश का कड़के
रोडपाली से बिलोंग करने वाले बाज मैदान के ऊपर, लेकिन क्रिकेट के कायनात के कोहिनूर जिनको देखने के लिए दर्शक यहाँ पर पूरी तरह से खचाखच भर चुके हैं, वो उस्मान पटेल मैदान पर। ये देखिए कमाल की टाइमिंग इनसाइड आउट के माध्यम से खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन इट शुड बी फोर, जस्ट वन बॉस और दो, दैट्स अ 4 रन। व्हाट अ ब्यूटीफुल स्टार्ट फ्रॉम द उस्मान पटेल। मात्र इन्होंने इस टीम को पैक किया है, और दूसरे हमारे नंदू कुमार गायकवाड़ जो सिद्धिविनायक इंटरप्राइजेस ओला के ऑनर है। उस्मान का ये तीसरा मुकाबला है, और तीसरे मुकाबले में चौके के साथ खाते की शुरुआत की है। यह है उस्मान का बल्ला। ये ओपन स्टार्ट इज ब्यूटीफुल इनिंग विथ 4 रन्स। ओ बैकवर्ड पे जाकर व्हाट अ क्लास टाइमिंग, क्रैकिंग शॉट, इट इज अ क्लास ऑफ उस्मान पटेल। वंस अगेन दैट्स अ 4 रन्स। थँक यू टीम। कुस्ती स्पर्धेत पहिलवान पावसाळ्यांना सुवर्ण पदक मिळाला आणि त्यांचा आमच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे। वेलकम, आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय। त्यांना गोल्ड मेडल मिळालं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आणि त्यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती होत आहे। जरा जोरदार ताली के साथ स्वागत कीजिए दोस्तों, ये हमारे नितलस गांव के सुपुत्र जिन्होंने हमारा सम्मान बढ़ा यहाँ पर। वेलकम सर, वेलकम, मोस्ट वेलकम। व्हाट अ स्पोर्ट्स स्पिरिट्स, वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू प्रेजेंट है। वेलकम सर। 2 गेंद के बाद 2 चौके लगाने के बाद उस्मान मैदान पर, अब चिंता का विषय बढ़ गया यहाँ पर। प्रमोद घरत के लिए कप्तान मैदान पर है, और क्या शॉट लगा, क्या क्लास टाइमिंग था, ब्रिलियंट फुटवर्क, शॉट लुक क्लास, वंडरफुल टाइमिंग, दैट्स अ 4 रन्स। 2 गेंद में 2 चौके लगाने वाले उस्मान यहाँ पर उफान पर। अब तीसरे गेंद पर क्या कुछ होगा इस बीच अगेन, और रिवर्स के जरिए व्हाट अ शॉट, अमेजिंग अनक्रेडिबल शॉट, अमेजिंग टाइमिंग, दैट्स अ हिट, दैट्स अ मैट 6। क्या ठोका यार। मैंने देखा तूने देखा। संतोषजी गोंदले यांचा देखील खेळण्याचे त्यांचं देखील आगमन झालं। त्यांचं देखील आम्ही पीपीएलच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सौरभ पावशे यांचा देखील मनपूर्वक आभार। ओव्हर टू कमेंट बॉक्स। उस्मान जानते हैं यहाँ पर इस यहाँ से यदि जीतना है तो ही हम आगे बढ़ेंगे, नहीं तो सभी टीमों का भविष्य खतरे में होगा। यहाँ से यदि प्रमोद घरत की टीम यदि जीतती है तो सुपर 8 में वही क्वालिफाई होगी, यानी कि अगले मुकाबले की कोई अहमियत नहीं होगी। यदि इस प्रतियोगिता में जीवित रहना है, इस प्रतियोगिता में हमें खेलना है, तो ये मुकाबला जीतना चाहिए। उस्मान को भलीभांति यहाँ पर भलीभांति जानते हैं, तो ये उस्मान की शानदार शुरुआत। उस्मान ने 2 चौके लगाए, 1 छक्का लगाया, लेकिन जितने भी रन बनाए उस्मान ने अब तक ऑफ साइड में बनाए। ही इज अ प्लेइंग अराउंड द ग्राउंड, ही इज नॉट प्लेइंग इन रिपीटेशन, और बहुत ही शानदार मुकाबला। 2 चौके और छक्के के बाद शानदार सफर, ओवर के समापन और सक्सेसफुल ओवर नहीं कहूंगा, खराब ओवर रहा। 20 रन इस ओवर से, और जीत के लिए समीकरण आप 36 रन की आवश्यकता थी, महज 16 रन की आवश्यकता बची हुई 4 ओवर में। दोस्तों इस प्रतियोगिता से हमें जितना भी योगदान मिलेगा हम गरीब बच्चों के लिए, संस्था के लिए हम देंगे, ये हमारा मकसद है। शानदार शॉट, कमाल की टाइमिंग, ताकत, नजाकत, और ये गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, 1 बाउंस सीमा पार, सीधा 4 रन। तो लगातार बढ़ता हुआ आप I11 के हमारे पैकर्स यानी कि कैलाश जी महात्रे और गुरुनाथ जी महात्रे के चेहरे पर मुस्कान हम देख पा रहे हैं। इस बीच गेंद, वो अच्छी गेंद, टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आती हुई, लेकिन जिस तरह से बल्लेबाज उम्मीद कर रहे थे उतनी गेंद उछल नहीं पा रही है। डॉट गेंद की समाप्ति, टीम का स्कोर यहाँ से का दूसरा और प्रगति पर, और इस गेंद की 2 गेंद यानी कि कुल मिलाकर 8 गेंदों का खेल समापन हो चुका है, और टीम का स्कोर हवा से भी रफ्तार से भी तेज 26 रन, टीम का स्कोर 10 रन की आवश्यकता। वो इस समय गेंद को बैकफुट जाकर स्टेयर करना चाहा, खिलाड़ी वहां पर मौजूद थे शॉट पॉइंट के ऊपर, और वहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। दोस्तों हम आपको बताना चाहेंगे कि पनवेल क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से हमने मोसारा गांव में खानाचा बंगला
ऐसे कई आदिवासी वाड़ियों में लोगों के लिए काफ़ी बड़ी सहायता की है और हम चाहते हैं कि हम आगे भी उनकी सहायता करें। इसके लिए इस प्रतियोगिता से जितना भी हमें योगदान मिलेगा, जितना भी मुनाफा होगा, हम उस मुनाफे को उस समाज कार्य में लगाएंगे। ये हमारा एम है, ये हमारा मकसद है पनवेल क्रिकेट एसोसिएशन का। रिवर्स के जरिए खेलने की कोशिश, उस्मान जानते अब उनके ऊपर कोई दबाव नहीं है। स्ट्रांग अपील जरूर की गई, अंपायर को गुमराह करने की कोशिश की गई, लेकिन दोस्तों मैंने इससे पहले भी कहा था कि पनवेल क्रिकेट एसोसिएशन की स्थापना 2018 को हुई। 2018 के बाद एक एक कमेंटेटर हमसे जुड़ते गए। हमारी पूरी तरह से हमारा जो सांस है, हमारे अनबान शान है, वही संदीप जी वास्कर, उन्होंने हमें एकजुट रखा, यूनिटी बनाया उन्होंने और हमें प्लेटफॉर्म दिया। उसके बाद 3 साल के बाद हमारा शानदार प्रयास रहा PPL के माध्यम से, इस सुनहरे अल्फाजों में लिखा गया इतिहास है। बैकफुट पर जाकर वाटर टाइमिंग, क्लास टाइमिंग, गेंद खराब नहीं थे, लेकिन उस्मान का क्लास, शानदार छक्का और तलोजा के दर्शक झूम उठ रहे, उनका भी स्वागत करके मैदान के ऊपर। ये नन्हे मुन्ने बच्चे जब उस्मान मैदान पर होता है तो पूरा उनका साथ ये तूफाना होता है। ये है प्यार उस्मान के प्रति, ये है प्यार क्रिकेट के प्रति, जिसे क्रिकेट के कायनात का कोहिनूर क्यों कहा जाता है, ये उस्मान है दोस्तों। कल गुजरात खेले, उसके बाद रातों रात सफर किया और यहां तक पहुंच चुके हैं। दर्शकों की तादाद आप देख पा रहे, चींटू को भी घुसने के लिए जगह नहीं है, खचाखच भरा है स्टेडियम। यह है PPL के आन बान शान। जीत के लिए 3 रनों की आवश्यकता और यह शानदार सफर समाप्त किया उस्मान ने। क्या कमाल की टाइमिंग, और यहां से उस्मान की टीम यानी कि I11 जीत चुकी है। अब आएगा खेल का असली मजा। ओवर टू संतोष गरज जी। ओके जी। थँक्यू. तर आपण व्यासपीठावरती जाणार आहोत, जिथे एक विशेष सन्मान होणार आहे. तर आपल्या व्यासपीठावरती विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. खास करून या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या या लीगसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य देखील केलं आहे, त्या आपल्या तर आता ज्यांचा नुकताच आगमन झाला मित्रांनो, मगाशीच आम्ही अनाउन्समेंट केली की उत्तर प्रदेश स्पोर्ट्स आणि फिजिकल फिटनेस बोर्ड व इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला ते आपल्या नितलस गावचे आपले आगरी समाजाचे अर्थात रुपेश पावशे यांचा इथे सन्मान होणार आहे व्यासपीठावरती. कुस्ती स्पर्धेत ज्यांनी मित्रांनो पहिला क्रमांक पटकावला, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपली संस्कृती जपत त्यांना अभिमान बाळगला. एकदा जोरदार टाळ्या होत्यात रुपेश पावशेसाठी ज्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलाय. तसेच सन्माननीय संतोष शेठ गोंदली, संतोष गरज साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. नितलस ग्रामपंचायत खेळण्याचे आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय संतोषजी गोंधळी साहेब यांचा विशेष सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. PPLच्या माध्यमातून आमचे संजय भोईर यांच्या शुभास्ते तो सन्मान होतो या व्यासपीठावरती. तर संतोष गरज साहेबांना विनंती करेल की आपण संतोष गोंधळी साहेबांचा सन्मान करायचे. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे. प्रेमाचे उपदार शाह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो आता सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. तसेच व्यासपीठावरती अजून एक कुस्तीपटू ज्यांनी साजन पावशे ज्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि ब्लॅक टायगर हा अवॉर्ड त्यांना मिळालाय. तर त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. 50 किलोच्या आतील गटातल्या त्याच्यात गटातली त्याने पहिलं क्रमांक अर्थात प्रथम क्रमांक मिळवलाय. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती निनाद कदम यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय निसारजी पटेल साहेब यांचा देखील आगमन झालाय आणि त्यांचाही सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. तर मी विनंती करतोय बालू भोईरांना की आपण निसार पटेल साहेबांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती अजून एक विशेष सन्मान होतोय. निसारजी पटेल साहेब आमच्या व्यासपीठावरती आल्यात आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. हे प्रेम आमच्या आयोजनावरती, हे प्रेम आमच्या सर्व कमिटीवरती आणि आज हे प्रेमा खातीर ही सर्व मंडळी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाली, त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती सन्मान करतोय.
सर मॅन ऑफ द मॅच तसेच एक अजून सन्मान आहे कुस्ती पहलवान सौरभ पावसे यांचा सन्मान होणार आहे. कारण इथलंच म्हटलं तर तुम्हाला कुस्ती पहलवान आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा इथे सन्मान होणार आहे. सौरभ पावसे यांचाही सन्मान होईल. मी संजय भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभासे त्यांचाही सन्मान करायचा आहे. तर अजिंक्य पाटील आणि प्रशांत खानावकर टॉससाठी आपण यायचं लगेच. तर बंटी काटे या ठिकाणी उपस्थित त्यांचाही सन्मान होईल. मी विनंती करेन संतोष करू यांना की आपल्या शुभासे बंटी काटे यांचा सन्मान करायचा व्यासपीठावरती. तो दोन्ही कॅप्टन आपण या अजिंक्य पाटील आणि हॅलो. प्रशांत खानावकर एक बिग फाईट मॅच या लीग मधली आज. तर सामनावीर आहे मागच्या सामन्याचा ज्याने 2 षटकं फेकली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट घेतला आणि बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देणारा नावा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रोहन घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर रोहन यायचा पण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. खूप चांगली त्यांनी खेळी साकारली, अष्टपैलू कामगिरी निभावली आणि हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन खूप महत्त्वपूर्ण सामना असेल पडगे संघासाठी आणि खरणे संघासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. तर मी सन्माननीय प्रवीण शेठ आणि त्याचबरोबर आमची बेहरा साहेबांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या जिथे टॉस होईल. 2 कॅप्टन येथील दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. अजिंक्य पाटील आणि येत आहेत प्रशांत खानावकर. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आम्ही सन्माननीय आमचे नगरसेवक प्रवीणजी पाटील साहेब त्याचबरोबर रामजी बेहरा साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे हा टॉस होणार आहे. एक बिग फाईट मॅच मित्रांनो, कुठे जाऊ नका, लगेच आम्ही ती मॅच तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि ते टॉस होत आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित झाल्यात प्रशांत खानावकर आणि अजिंक्य पाटील हे दोन्ही कॅप्टन आणि टॉस होते आमचे. तर टॉस या ठिकाणी होतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि टॉस जिंकलाय प्रशांत खानावकरनं. टॉस जिंकलाय प्रशांत खानावकर, निर्णय काय घेशील? आम्ही फलंदाजी करू. क्लायमेट थोडासा चेंज झालाय. प्रशांत खानावकर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय आहे, मात्र समोर अजिंक्यचा संघ एक चांगला संघ आहे आणि या लीगमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं. या मॅचमध्ये कशा प्रकारे रणनीती असेल? पण आता एक शेवटची मॅच आहे, 2 मॅच हरलेलो म्हणून आता जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. यासाठी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर एक प्रश्न विचारायला, ही लीग तुम्ही कशा प्रकारे अनुभवता आणि ज्या प्रकारे पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून या लीगचं आयोजन केलंय, काय सांगशील? अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे यांनी पनवेल समालोचक असोसिएशननी आणि नेहमीच आमचा याला पाठिंबा नेहमीच आहे. जसं संदीप ऑस्कर आहेत, आपले मच्छिंद्र पाटील आहे आणि कधी त्यांना आमच्या फोनवर वगैरे सतत कॉन्टॅक्ट असायचे. टुर्नामेंटच्या अगोदर संदीपचं आणि माझं बोलणं व्हायचं. त्यानुसार त्यांनी म्हणजे कुठलीच काही कमी ठेवली नाही. त्या अतिशय सुंदर असं आयोजन त्यांनी केलं आहे. त्याबद्दल मी रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे देखील मी त्यांचा आभार मानतो. थँक्यू. तर टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. प्रशांत खानावकरचा संघ एक बलाढ्य संघ आहे, कशा प्रकारे नेत असेल? तर प्रशांत खानावकर टॉस जिंकला आणि त्यांना बॅटिंग स्वीकारली. तर तुमच्या संघाला फिल्डिंग करायची आहे, कशा प्रकारे नीती असेल? आता एक मॅच आम्ही जिंकलो, एक मॅच हारलोय. आता ही तिसरी मॅच आहे आमची, ती आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी, तुमच्यासाठी तर खास महत्वाची आहे. तर या मॅच मधून तू कोणाकडनं जास्तीत जास्त अपेक्षा बाळगशील? दोन्ही बॉलर आणि बॅटमन दोन्ही आमचे साईड स्ट्रॉंग आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. तर प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला रोहन घरत. 2 षटकं फेकली, 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देखील. टॉस जिंकला अंश 11 खेरणे टीमने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर टॉस जिंकलाय प्रशांत खानावकर अर्थात अंश 11 खेरणे संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण क्षेत्ररक्षण लगेच करून घ्या. मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच रोहन घरत आणि त्याला ट्रॉफी देण्यासाठी मी प्रवीण शेठ पाटील नगरसेवक त्याचबरोबर रामजी बेहरा साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे इथे टॉस करायचं, इथे आपण निश्चित मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्ही पाहताय सिक्सर सुप्रीमोकडून इनर देखील आहेत जे सन्माननीय केतन सेठ यांच्याकडून मिळालेत आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून बॉल मिळालेत. त्यांचंही आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. जे स्पॉन्सर आहेत
बॉल आणि आमच्या मॅन ऑफ द मॅचच्या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी